हो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉइंटर अरिथमॅटिक सोबत कसं वापरलं जातं ते बघायचं आहे. आता अरिथमॅटिक्स म्हणजे तुम्हाला नवीन गोष्ट नाही, तुम्ही आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकला असताना, म्हणजे ज्युनियर लेक्चरमध्ये तुमच्या 10th 9th मध्ये तुम्ही शिकला असताना, किंवा तुम्ही ते याच्या आधीच्या सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर 2 मध्ये शिकला असताना. काय तिथं सी सी सोबत मी तुम्हाला पॉइंटर्स जेव्हा युनिट 5 सुरू होता आपला सी लँग्वेजचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पॉइंटर विथ अरिथमॅटिक हे सर्व सांगितलेलं होतं. ते पॉइंटर विथ अरिथमॅटिक वेगळं आणि इतर पॉइंटर विथ अरिथमॅटिक वेगळं. इथं आपण कुणावरती ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत? पॉइंटर म्हणजे तुम्हाला माहिती, पॉइंटर काय करतो, एखादा मेमरी ऍड्रेस स्टोअर करून देतो स्वतः. मग त्या ऍड्रेसवरती अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणे म्हणजेच पॉइंटर अरिथमॅटिक झाले. तर आता त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत आपण. आणि हे आपलं लेक्चर नंबर 2 असणार आहे. लेक्चर नंबर 2. लेक्चर नंबर 1 ज्यांनी बघितलं नाही ते आधी लेक्चर नंबर 1 बघून घ्या, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पॉइंटरचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍड्रेस पॉइंटर, पॉइंटर ऑपरेटर हे ऑपरेटर्स बघितलेले आहेत आपण. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉइंटर अरिथमॅटिक्स बघणार आहोत. हे पॉइंटर अरिथमॅटिक्स तर एक 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 आपण कव्हर करणार आहोत. जास्ती काही मोठा असा युनिट नाही, आपण कव्हर लवकरच करून घेऊ याला पण. आणि युनिट नंबर 5 ला पण लवकरच सुरुवात करून घेऊ. तर आजचं दुसरं लेक्चर आहे. पहा, पहिला पॉइंट काय म्हणतो याचा बघा. पॉइंटर अरिथमॅटिक काय राहतं त्याच्या ते समजण्याआधी तुम्ही पॉइंटर काय राहतं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पॉइंटर पॉइंटर काय राहतं बघा. पॉइंटर इज ए व्हेरिएबल विच होल्ड मेमरी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. पॉइंटर काय आहे? एक व्हेरिएबल आहे. ते काय करतं? मेमरी ऍड्रेस स्टोअर करतं. कुणाचं? दुसऱ्याच व्हेरिएबलचा. जसं की मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की पॉइंटर काय करतो? मेमरी ऍड्रेस स्टोअर करतो अनदर व्हेरिएबलचा. हे पहा, ही लाईन आणि ती लाईन सेमच आहे. पॉइंटर स्टोअर द मेमरी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल, म्हणजे दुसऱ्याच व्हेरिएबलचा ऍड्रेस तो स्वतःमध्ये स्टोअर करून घेतो. का? कारण की दुसऱ्या व्हेरिएबलला पॉइंट तो करू शकेल म्हणून. समजलं? दुसऱ्या व्हेरिएबलला म्हणजे सपोज आता ए व्हेरिएबल आहे, त्याच्यानंतर पॉइंटर व्हेरिएबल बनेला पी. आता मित्रांनो, ए ए ए व्हेरिएबलची ऍड्रेस आहे सपोज 2020. मग पॉइंटर मध्ये बी मी काय केलं? 2020 ही ऍड्रेस स्टोअर केला. पॉइंटर मध्ये बी मी 2020 ऍड्रेस स्टोअर केला. म्हणजे मित्रांनो काय होणार? मित्रांनो, हा हा ए इथं झाला आणि हा पॉइंटर कुणाला पॉइंट करणार? या लोकेशन वरती 2020 लोकेशन वरती कोणता व्हेरिएबल तुमचा प्रेझेंट आहे? ए वाला व्हेरिएबल तुमचा प्रेझेंट आहे. म्हणजे इनडायरेक्टली पॉइंटर तुमच्या कुणाला पॉइंट करत आहे? व्हेरिएबल ए ला. म्हणजेच व्हेरिएबल एचा कंटेंट तो पॉइंटर बी वापरू शकणार. आणि त्या पॉइंटरवरती जसं जसं करताना आपण त्या पॉइंटरवरती सपोज इन्क्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म केलं आपण, त्याच्यानंतरनीच डिक्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म केलं, ऍडिशन केली पॉइंटरवरती, सबट्रॅक्शन केली, तर ते सर्व ऑपरेशन्स आपण पॉइंटरवरती करू शकतो. पॉइंटरवरती झाली म्हणजे कशावरती झाली? त्या व्हेरिएबलच्या ऍड्रेसवरती झाली. म्हणजे त्याचा ऍड्रेस आपण त्याच्या ऍड्रेस मध्ये व्हॅल्यू ऍड पण करू शकतो. त्याच्या ऍड्रेस मधून म्हणजे त्याला कमी ऍड्रेस पण देऊ शकतो, त्याला ऍड्रेस एका ह्याने वाढवू पण शकतो, आणि त्याचा ऍड्रेस एका ह्याने डिक्रीमेंट बी करू शकतो. समजत आहे का? सम अरिथमॅटिक ऑपरेशन्स कॅन बी परफॉर्म विथ पॉइंटर. पॉइंटर सोबत अरिथमॅटिक ऑपरेशन्स हे परफॉर्म करू शकतो आपण. कोणते कोणते ते अरिथमॅटिक ऑपरेशन जे की आपण पॉइंटर सोबत करू शकतो? तर ऍडिशन झालं तुमचं, सबट्रॅक्शन झालं, त्यानंतर इन्क्रीमेंट ऑपरेशन झालं आणि डिक्रीमेंट ऑपरेशन झालं. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट बद्दल जरा तुम्हाला सांगून देतो, कारण की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तुम्हाला माहितीच असेल, हे तर बेसिकच आहे. इन्क्रीमेंट म्हणजे समजून घ्या आधी. सपोज एक व्हेरिएबल आहे ए सोबत मी इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला. इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणजे हे प्लस प्लस. इन्क्रीमेंट ऑपरेटर मी ए सोबत वापरला. सपोज ए ची व्हॅल्यू युजरने एंटर केली 3. ए ची व्हॅल्यू युजरने एंटर केली 3. मग आता 3 सोबत मी काय केलं? इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला, म्हणजे 3 ची व्हॅल्यू 1 ने प्लस होणार. या ए ची व्हॅल्यू 1 ने प्लस होणार. ए ची व्हॅल्यू काय आहे? 3 ए च्या जागी 3 ठेवा. आणि इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे ना, इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणजे +1. एका ह्याने त्याची व्हॅल्यू वाढणार. मग 3 ची व्हॅल्यू +1 झाल्यावर ए ची व्हॅल्यू काय होणार? आता 4 होणार. 3 + 1 4 ही ए ची व्हॅल्यू तुमची होणार. समजत आहे का? इन्क्रीमेंट झालं. मग मित्रांनो, तेच तुम्हाला सांगत आहे मी की इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणजेच एका ह्यानी व्हॅल्यू वाढते एखाद्या व्हेरिएबलची. जर इन्क्रीमेंट ऑपरेटर त्या व्हेरिएबल सोबत वापरला तर एका ह्यानी त्याची व्हॅल्यू वाढते. तसंच डिक्रीमेंटचं बी.
आता एका ह्यानी व्हॅल्यू वाढते कुठं, इन्क्रीमेंट मध्ये. तसंच एका ह्यानी व्हॅल्यू कमी पण होते डिक्रीमेंट मध्ये. सपोज ए ची व्हॅल्यू सेम, ए ची व्हॅल्यू तीच 3 ठेवली आणि ए डिक्रीमेंट केलं, ए ला डिक्रीमेंट केलं, ही जर लाईन मी प्रोग्राम मध्ये लिहिली तर काय होणार, तर ए ची व्हॅल्यू 3 आहे, त्यानंतर -1 होणार 3 सोबत. डिक्रीमेंट म्हणजे एक ह्यानी कमी होणे, डिक्रीमेंट म्हणजे एक ह्यानी कमी होणे. मग हा मायनस मायनस ऑपरेटर त्याचा साईन आहे, डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणतात याला. तर जेव्हा आपण हे असं करताना ए सोबत मायनस मायनस लिहिताना, तेव्हा काय होणार, 3 - 1 होणार. ए ची व्हॅल्यू काय आहे 3 - 1 होणार, म्हणजे एका ह्यानी कमी होणार व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू 3 आहे, एका ह्यानी कमी म्हणजे 2 होणार. 3 - 1 2. आता ए ची व्हॅल्यू काय होणार 2 होणार. म्हणजे जेव्हा आपल्याला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एका ह्यानी वाढवायची असते तेव्हा आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज करतो, आणि जेव्हा एका ह्यानी कमी करायची असते तेव्हा आपल्याला डिक्रीमेंट ऑपरेटर आपण वापरतो. समजलं. मग ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे आपण पॉइंटर सोबत वापरू शकतो. तुम्ही म्हणता सर मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन काय झालं, ते कुठं गेलं, तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपण वापरू शकत नाही. पॉइंटर आर नॉट परमिट टू परफॉर्म द फॉलोइंग अरिथमॅटिक ऑपरेशन्स. पॉइंटर हे आपल्याला अलाउ करत नाही, परमिटच देत नाही की हे फॉलोइंग ऑपरेशन्स त्याच्यावरती परफॉर्म करू शकतात म्हणून. आता मित्रांनो एक जनरलचं लॉजिक सांगा मला, एक तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो मी. आता मित्रांनो ऍडिशन सबट्रॅक्शन ही आपण यूज करू शकतो, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. आता मित्रांनो मला सांगा, तुमच्या आधार कार्डवर तुमचा ऍड्रेस असतो, तुमच्या आधार कार्डवर तुमचा ऍड्रेस असतो. तुमचा ऍड्रेसला तुम्ही काय केलं, सपोज तुमचा ऍड्रेस आहे पुणे ऍड्रेस आहे, पुणेमध्ये तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये राहताय. मग हे तुमचं काय झालं, पुणे तुमचा ऍड्रेस झाला. सपोज तुमच्या आधार कार्डवरती पुणेच नुसतंच एवढाच ऍड्रेस आहे, तुमचा तालुका मेन्शन नाही ना, तुमचं काहीच मेन्शन नाही. तर तुम्ही काय केलं, त्या ऍड्रेसवरती इन्क्रीमेंट केलं, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय टाकलं, आणखीन व्हॅल्यू टाकली, काय, पिंपरी चिंचवड. समजलं. आणि डिक्रीमेंट केलं म्हणजे ती व्हॅल्यू काढून घेणं, पिंपरी चिंचवड ही व्हॅल्यू काढून घेणे त्या ऍड्रेसवरून. ऍडिशन करणे म्हणजे त्याच्यात आणखीन काहीतरी ऍड करणे. पुणेमध्ये कुठं, पिंपरी चिंचवड मध्ये बी तुम्ही एखाद्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल, एखाद्या सोसायटीमध्ये राहत असाल ते, तर तसं ही ऑपरेशन्स ऍड्रेसवरती परफॉर्म होऊ शकतात. आता मित्रांनो मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे ऑपरेशन्स परफॉर्म का म्हणून होऊ शकत नाही ते सांगतो. आता मित्रांनो ऍड्रेस मध्येच तुमच्या, सपोज तुम्ही पुण्यामध्ये राहत आहात, पुणे मल्टिप्लिकेशन करून तुम्ही दिल्ली करू शकतात का, किंवा मुंबई करू शकतात का, नाही. म्हणजे त्याच्यात मल्टिप्लाय करून आपण पुण्यामध्ये पण राहतो प्लस दिल्लीमध्ये पण राहतो असं सांगू शकतो का आपण, नाही. मग मित्रांनो तुमच्या ऍड्रेसला तुम्ही असं म्हणू शकता का, मी इथं पण राहतो तिथं पण राहतो असं म्हणू शकता का, 2 ऍड्रेस एका व्यक्तीचे असू शकतात का, नाही. मग त्याला मल्टिप्लिकेशन, त्याचं कॅल्क्युलेशनच कसं होणार, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन होणारच नाही ना, मग मल्टिप्लाय होऊ शकत नाही. कॅल्क्युलेशन, सिंपल कॅल्क्युलेशन होणार ऍडिशन वरती. मग तुम्हाला माहिती, सॉरी ऍड्रेस वरती, तुम्हाला माहिती, मग पॉइंटर कोणासोबत काम करतो, ऍड्रेस सोबत. का, कारण की पॉइंटर काय करतो, त्याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर करतो. मग ऍड्रेस वरती ऍडिशन परफॉर्म करू शकतात, सबट्रॅक्शन त्या ऍड्रेसला ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो, इन्क्रीमेंट करू शकतो, डिक्रीमेंट करू शकतो. डिवाइड करू शकतो का ऍड्रेसला, नाही. मल्टिप्लाय करू शकतो का ऍड्रेसला, नाही. त्यानंतर बिट वाईज शिफ्टिंग बी करू शकत नाहीत. बिट वाईज शिफ्टिंग मध्ये आपण 2 ऑपरेटर्स बघितले होते, एक तर तुमचा राईट शिफ्ट आणि एक तर तुमचा लेफ्ट शिफ्ट. हे दोन्ही ऑपरेटर्स आपण बघितले होते. जर युनिट 1 आपलं बघितलं नसेल कुणी तर युनिट 1 बघून या, कारण की 4थ्या युनिटला जर तुम्ही डायरेक्ट जम्प केलं तर आधीचे युनिट जर तुमचे क्लिअर नसतील तर ती क्लिअर करून या. 4थ्या युनिटला डायरेक्ट तुम्ही जम्प केलं तर काहीच समजणार नाही. इव्हन तो तुमचे प्रोग्राम मी जे रन करीत आहे ते बी तुम्हाला समजणार नाही. पहिल्या युनिट पासून तुम्ही बघत आलं पाहिजे 4थ्या युनिट पर्यंत. आणि त्याच्याच बरोबर सबट्रॅक्ट ऍड ऑर सबट्रॅक्ट हे पॉसिबल नाही आहे. कुठं, फ्लोट आणि डबल मध्ये, ह्या डाटा टाईप मध्ये, फ्लोटिंग आणि डबल डेटा टाईप मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पॉसिबल नाही आहे. पॉइंटरचा डेटा टाईप तुम्ही ठेवता, मग त्याला इंट बनविता तुम्ही. त्याच्यानंतर पॉइंटरला फ्लोट आणि डबल बी बनवू शकता तुम्ही, पण त्याच्यामध्ये तुमचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे पॉसिबल नाही. का म्हणून पॉसिबल नाही, कारण की फ्लोट आणि डबल मध्ये काय असतात, डेसिमल नंबर असतात. डेसिमल नंबर म्हणजे फ्लोटिंग नंबर म्हणजे 10.50 झालं, 10.5 झालं, 11.5 झालं, हे तुमचे काय आहे, तुमचे डेसिमल नंबर आहेत, हे फ्लोटिंग नंबर आहेत तुमचे. म्हणून याच्यावरती आपण ऍडिशन सबट्रॅक्शन हे करू शकत नाहीत ऑपरेशन. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करू शकतो, पण ऍडिशन सबट्रॅक्शन हे यूज करू शकत नाही.
काही नाही, फक्त एक थेअरीचा पार्ट म्हणून लक्षात घ्या की आपण पॉइंटरवरती हे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आणि पॉइंटरवरती हे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकत नाही, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यावरती क्वेश्चन कसा येतो माहिती का, पॉइंटर अरिथमॅटिक सांगा म्हणून येतो. मग त्या टायमाला तुम्ही हे अशी थेअरी लिहायची, त्याच्याच बरोबर हा एक्झाम्पल लिहायचा. एक्झाम्पल लिहिला तरी चालते, नाही लिहिला तरी चालते, कारण की तुम्ही एक्झाम्पल मध्ये तुम्ही प्रोग्राम तर लिहिणारच आहात. हे पहा, हे प्रोग्राम मी तुम्हाला रन पण करून दाखविणार आहे आणि तुम्हाला स्वतःला एक्झाम मध्ये लिहायचा सुद्धा आहे. ही पहा, ही त्याची डायग्राम आहे. काय डायग्राम आहे, आता इथं काय केलेलं आहे बघा. एक्झाम्पल मध्ये ते आपण काय केलेलं, इंटिजर मध्ये व्हॅल्यू नावाचा व्हेरिएबल बनविला. त्यानंतर पीटीआर नावाचा पॉइंटर बनविलाय. पॉइंटर आहे कसं समजलं मला, हा पॉइंटर आहे कसं आयडेंटिफाय झालं मला, कारण की ते स्टार आहे, स्टार आहे म्हणून हा पॉइंटर आहे. ज्याच्या पुढे बी असा पॉइंटर ऑपरेटर असा प्रेझेंट असतो त्याला आपण पॉइंटर असं म्हणतो, ज्या पण व्हेरिएबलच्या पुढं. मग हे तुमचा पॉइंटर आहे. व्हॅल्यू वरती तुम्ही काय टाकलं, व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबल वरती 120 व्हॅल्यू टाकली. मग पॉइंटर वरती कुणाची व्हॅल्यू पॉइंटर वरती कुणाचा ऍड्रेस टाकत आहात तुम्ही, ऍड्रेस ऑफ व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यूचा ऍड्रेस म्हणजे आता तुम्ही व्हॅल्यू वरती तुम्ही 120 एलिमेंट टाकला. हे पहा खाली तुमचं दिलेलंच आहे. व्हॅल्यू वरती तुम्ही 120 एलिमेंट टाकला. हे पहा इथं व्हॅल्यू वरती 120 एलिमेंट टाकला म्हणजे व्हॅल्यू वरती 120 एलिमेंट स्टोअर झाला. त्याचा ऍड्रेस काय आहे, त्या व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस 2020 आहे. मग मित्रांनो मी काय केलं, त्याचा ऍड्रेस पॉइंटर पीटीआर वरती टाकला. या पीटीआर नावाच्या पॉइंटर वरती त्याचा ऍड्रेस टाकला. म्हणजे काय केलं, पीटीआरच्या व्हॅल्यू मध्ये मी हा ऍड्रेस टाकला, हा ऍड्रेस पीटीआर मध्ये टाकला. आता हे इथं का म्हणून असं दाखविलेलं आहे, चेंज का म्हणून दाखविलेलं आहे, इथं 2000 व्हॅल्यू आहे आणि इथं 2002 इथं 2002 व्हॅल्यू आहे. हे का म्हणून चेंज झालं ते तुम्हाला सांगतो. इथं काय केलेलं आहे मित्रांनो, जरा बघ, लक्ष द्या. बिफोर इन्क्रीमेंट तुमचा पीटीआर डिस्प्ले केलेला आहे. बिफोर इन्क्रीमेंट तुमचा पीटीआर हा 2020 राहील, म्हणजेच इन्क्रीमेंट करायच्या आधी. आणि जेव्हा मी त्याच्यावर इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला, या पीटीआर सोबत इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला, म्हणजेच सपोज पीटीआर वरती मी काय टाकले 2020, ही 2020 टाकलेला आहे. म्हणजे 2020 ची व्हॅल्यू मी एकने इन्क्रीमेंट करणार का, कारण की मी काय केलं आहे तिथं इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरलेला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरल्यावर एकने व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. मग तुम्ही म्हणता सर एकने व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते ना, मग 20 इथं व्हॅल्यू काय असाय पाहिजे, 2001 असाय पाहिजे, पण इथं तर 2002 व्हॅल्यू आहे. तर मित्रांनो ही का म्हणून अशी व्हॅल्यू आली माहिती का मित्रांनो, तुमचं डेटा टाईप बघा, डेटा टाईप काय आहे, इंटिजर डेटा टाईप आहे. कुणाचं, पॉइंटरचं. मग मित्रांनो जेव्हा तुम्ही त्या पॉइंटरचं इंटिजर डेटा टाईप आहे, इंटिजर डेटा टाईपचं बाईट साईज काय राहतो ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बाईट साईज काय राहतो, 2 बाईट राहतो. इंटिजर डेटा टाईपचे 2 बाईट राहतो. बाईट साईज कुठं बघितलं आपण, युनिट 1 मध्ये. युनिट 1 चे बेसिक्स बघा आता यूज होत आहेत ते तुम्हाला. 2 बाईट साईज मेमरी राहते इंटिजर डेटा टाईपला. मग मित्रांनो 2 बाईट मेमरी राहते म्हणल्यावर 2002 आणि 2001 ह्या दोन्ही मेमरी लोकेशन्स या 120 एलिमेंट स्टोअर करायलाच लागणार. ह्या दोन्ही मेमरी लोकेशन्स हे 120 एलिमेंट स्टोअर करायला लागणार. मग त्यानंतर मी इन्क्रीमेंट केलं, माझा पॉइंटर कुठे यायला पाहिजे, 2002 वरती, कारण 2001 पण या 120 साठीच यूज होणार. 2002 पण ही पण लोकेशन या 120 साठीच यूज होणार. म्हणजे ही एवढी जागा घेणार, ही पण घेणार, ही पण बाईट घेणार आणि ही पण बाईट घेणार, 2 बाईट घेणार. का घेणार 2 बाईट, कारण की ते इंटिजर डेटा टाईपचं आहे म्हणून. मित्रांनो त्यानंतर पॉइंटर जो आहे, पॉइंटरला मी काय केलं, इन्क्रीमेंट केलं. पॉइंटरला इन्क्रीमेंट केल्यावर एकनी व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार का त्याची, नाही, दोन्ही होणार. दोन्ही का म्हणून होणार, कारण की तो त्याचा डेटा टाईप इंटिजर आहे आणि इंटिजरचा बाईट साईज 2 असतो. दोन्ही इन्क्रीमेंट होणार म्हणून त्याची 2 बाईट्सनी त्याची इन्क्रीमेंट होणार. मग 2000 त्याचा मेमरी ऍड्रेस आहे. 2000चा 2 बाईट किती होतो, 2000 प्लस 2 बाईट किती होतो तुमचा, म्हणजे 2 हेनी तुम्ही पुढे सरकणार. 2000चा 2 हेनी म्हणजे त्याच्यात 2 ऍड करायचे, 2 नंबर्स ऍड करायचे, 2002. मग 2000 मध्ये 2 ऍड केले तर 2002 येईल. म्हणून पीटीआर वरती 2002 व्हॅल्यू आहे, 2001 अशी व्हॅल्यू नाही. पीटीआर वरती 2002 व्हॅल्यू आहे, समजलं. आणि पीटीआर ची स्वतःची मेमरी लोकेशन वेगळी. ही पीटीआरने कुणाची मेमरी लोकेशन घेतलेली आहे, या व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलची. तुम्ही म्हणता सर ह्याची तर ही आहे, आपण चेंज केली ना, याला इन्क्रीमेंट केलं ना, याची ऍड्रेस, याच्या ऍड्रेसला इन्क्रीमेंट केलं, याच्या ऍड्रेसला चेंज केलं. थोडी ना आपण त्याच्या डेटाला चेंज केलं. ह्याचा डेटा हा आहे, त्याच्या ऍड्रेसला चेंज केलं, त्या डेटाच्या ऍड्रेसला चेंज केलं. म्हणजे आता सपोज तुम्ही एका न्यू सिटीमध्ये जाणार आहात, तुमच्या गावातून तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये जाणार आहात. मग तुम्ही तुमचा काय करतात, ऍड्रेस चेंज करतात. थोडी ना तुम्ही तुमचं नाव चेंज करताव का, नाव बदलताव का, नाही.
तुम्ही तुमचं काय करता, ऍड्रेस चेंज करता. मग तुम्ही तसंच इथं पण खेळ आहे. बिफोर इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट व्हायच्या आधी तुमचा ऍड्रेस हा होता आणि इन्क्रीमेंट झाल्यावर तुमचा ऍड्रेस हा झाला, चेंज झाला. समजत आहे का? इन्क्रीमेंट झाली इथं, हे पहा, ही लाईन लिहिली म्हणजे इन्क्रीमेंट झाली. कशात इन्क्रीमेंट झाली? पीटीआर मध्ये. पीटीआर काय आहे? ऍड्रेस आहे. कुणाचा ऍड्रेस आहे? या व्हॅल्यूचा ऍड्रेस आहे. पीटीआर वरती व्हॅल्यूचा ऍड्रेस स्टोअर केलाय म्हणजे पीटीआर ऍड्रेस आहे. मग ऍड्रेसला इन्क्रीमेंट केलं, आफ्टर इन्क्रीमेंट जर मी पीटीआर ला डिस्प्ले केलं तर आधीचा ऍड्रेस आणि नंतरच्या ऍड्रेस मध्ये मला फरक दिसेल. ते मी तुम्हाला रन करून दाखवीनच. पहा, हे प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवीनच, कसा ऍड्रेस मध्ये फरक आहे ते तुम्हाला दाखवीनच. आणि रिअल मध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो, हे असा आहे, रिअल मध्ये ऍड्रेस नसतो. रिअल मध्ये ऍड्रेस असा असतो, XF PT काही पण असं लिहिलेलं असतं, मेमरी ऍड्रेस 30 असं काही पण असा ऍड्रेस असतो. मग ह्याच्यात इन्क्रीमेंट होणार दोन ह्यानी. मग इथं शेवटी 0 आहे ना, बाकी सगळं सेम राहणार. शेवटचे 2-3 आकडे बदलणार किंवा शेवटचा एक आकडा बदलणार. इथं 0च्या जागी 1 येणार किंवा 2 येणार, असे आकडे बदलणार. ते तुम्हाला त्याच्या डिटेलमध्ये घुसायचं नाही. तुम्हाला फक्त आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी कुठं फोकस करायचं आहे, किंवा मला थिअरी लिहायची ह्याची, त्यानंतर मला ह्याचं एक्झाम्पल लिहायचं आहे, मला ही डायग्राम एक्झाम मध्ये काढून यायची आहे. या डायग्राम मध्ये काय झालं हे 2-3 लाईनी मला लिहायच्या आहेत. काय झालं या डायग्राम मध्ये पहा, पॉइंटर व्हेरिएबल पीटीआर ओरिजिनली होल्ड्स 2020 मेमरी ऍड्रेस ऑफ व्हॅल्यू. पॉइंटर व्हेरिएबल पीटीआर कुणाचा ऍड्रेस व्हॅल्यू होल्ड करते? ह्याचा. त्याच्या बट आफ्टर इन्क्रीमेंट इट कंटेन 2002. आफ्टर इन्क्रीमेंट तो काय कंटेन करतो? 2002 ही मेमरी लोकेशन कंटेन करतो. बिकॉज इट इन्क्रीमेंट द ऍड्रेस बाय साईज ऑफ डेटा टाईप. पहा, हे इन्क्रीमेंट कितीने झालं? 2 बाईटने झालं. म्हणजे 2 ह्यानी डेटा टाईपच्या साईजनी इन्क्रीमेंट झालं. त्याचा डेटा टाईपच्या साईजनी इन्क्रीमेंट झालं. त्याच्या ऍड्रेसचा डेटा टाईपच्या साईजनी इन्क्रीमेंट झाला. समजलं? एकनी इन्क्रीमेंट होतो माहिती आपल्याला का? तर इन्क्रीमेंट ऑपरेटरचा अर्थच ते आहे की एकनीच व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार. पण त्याचा जर डेटा टाईप आपण इंटिजर घेतला असेल तर ते काय करणार? 2नी व्हॅल्यू इन्क्रीज करणार. 2नी त्या पॉइंटरची व्हॅल्यू इन्क्रीज करणार. का? तर कारण की त्याचा डेटा टाईप तो आहे म्हणून, इंटिजर आहे म्हणून. सपोज कॅर असता तर कितीने झाला असता? एकनेच इन्क्रीमेंट झाला असतं. म्हणजे 2000चं 2001च झालं असतं. 2002 झालं असतं का? नाही, एकच झालं असतं. इनिशियली पीटीआर व्हेरिएबल होल्ड्स 200 मेमरी ऍड्रेस बट आफ्टर इन्क्रीमेंट 2002. हेच सांगितलेलं आहे. आधी इन्क्रीमेंटच्या आधी पीटीआरचा ऍड्रेस वेगळाच, आणि इन्क्रीमेंट झाल्यावर त्याच्यापेक्षा इन्क्रीमेंट होणार, एका ह्याने वाढणार त्याचा ऍड्रेस. म्हणजे थोडाफार चेंज दिसणार. बाकीचं 200 इथं पण आहे, 200 इथं पण आहे. 0 आणि 2 चा फरक आहे. म्हणजे थोडाफार चेंज आपल्याला दिसणार आहे, जास्ती काय नाही. चला तर आपण काय करूया, प्रोग्राम बघूया. प्रोग्राम मध्ये काय करायचं आपल्याला? व्हॅल्यूचा ऍड्रेस पीटीआर ला द्यायचा आहे, जेणेकरून पॉइंटर स्टोअर द ऍड्रेस ऑफ व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूचा ऍड्रेस त्या पॉइंटर वरती येऊन जाईल. त्यानंतर मी पीटीआर ला प्लस प्लस केल्यावर पीटीआर इन्क्रीमेंट होईल आणि पॉइंटर मूव्ह फॉरवर्ड बाय साईज ऑफ इंटिजर. इंटिजरचा साईज काय आहे? 2 बाईट. 2 बाईट साईज आहे इंटिजरचा. मग पॉइंटर त्या 2 बाईटनी फॉरवर्ड मूव्ह होईल, म्हणजे फॉरवर्ड 2दा जाईल. म्हणजे आता पॉइंटर 2000 वर आहे, 2001 वर पण जाईल आणि 2002 वर येईल. 2नी इन्क्रीमेंट होईल, 1नी आणि 2नी, म्हणजे 2002 पॉइंटरची व्हॅल्यू होईल. समजलं? इफ अन इंट ऑक्युपाइज 4 बाईट then the address will increase by 4 बाईट. जर तुमचे इंटिजर 4 बाईट घेत असेल, 4 बाईट जर त्याची साईज असतील, तर मग ते कितीने इन्क्रीमेंट होणार? 4 बाईटने इन्क्रीमेंट होणार. म्हणजे जसा जसा तुमचा इंटिजर व्हॅल्यू बाईटचे साईज घेणार तसं तसं ते इन्क्रीमेंट होत चालणार. समजलं? चला तर आपण प्रोग्राम बघूया. प्रोग्राम बघितल्याशिवाय तुम्हाला एवढं काय क्लिअर होणार नाही. आणि जर प्रोग्राम बघून तुम्हाला समजलं नाही तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारा. कारण की मित्रांनो, असा एकही क्वेश्चन राहत नाही जे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ लेक्चर बघितल्यापर्यंत तुम्हाला समजणार नाही, असा एकही क्वेश्चन नसतो. मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ लेक्चर बघा आणि नंतर क्वेश्चन विचारा कमेंट मध्ये, जर तुम्हाला काही समजलं नसेल तर. सो लेट्स गो. आता आपण हा प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवतो आणि टाईप पण करून दाखवतो. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो फ्रेंड्स, गुगल क्रोम वरती यायचंय, तिथं येऊन ऑनलाईन सी कंपायलर असं सर्च करायचं. मग जीडीबीचा कंपायलर तुम्हाला तिथे दिसतो, हे पहा, त्याचा आयकॉन इथं तुम्हाला दिसत असेल छोट्या अक्षरात, त्याचा आयकॉन. ते तुम्ही तिथं करू शकता. आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही त्यांनी मोबाईलवर सुद्धा प्रोग्राम हे रन करू शकता. मोबाईलवर पण तुम्ही हे प्रोग्राम रन करू शकता.
तर त्याच्यावरती एक व्हिडिओ येईनच तुम्हाला लवकर, मोबाईलवरती कसा प्रोग्राम रन करायचा, तर आपल्या अकॅडमीवरतीच येईल. तर आपल्या अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मोबाईलवरती कसा प्रोग्राम रन करायचा C++चा ते समजून येईल. आता इथं काय करायचं, लँग्वेज सिलेक्ट करताना तुमचं C++ सिलेक्ट करायचं, आणि हे खालचे C++चे व्हर्जन्स आहेत. तुमच्या कॉलेजमध्ये टर्बो C++ वापरतात, पण आपण इथं C++ वापरणार आहोत. काही नाही, प्रोग्राम मध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. मग तुम्ही जेवण डकण्या हाताने करू किंवा उजव्या हाताने करू, लेफ्ट हँडनी करतात का राईट हँडनी करतात, काही संबंध आहे का? जेवण तर तुम्ही जेवणच करणार आहात ना. मग हेच हेच कंपायलरचं पण हे आहे. कंपायलर तुमचा कोणता पण असा ना, तुम्ही लिहिणार तर तुम्ही C++चाच प्रोग्राम आहात ना. मग आधी मी युझिंग नेम स्पेस एसटीडी ही लाईन इन्क्लूड करून घेतो. नेम स्पेस एसटीडी ही लाईन का म्हणून इन्क्लूड करून घेतो, कारण की मला एसटीडी परत परत वापरायची गरज पडू नये म्हणून. सो ह्या कंपायलर मध्ये एसटीडी परत परत करायची गरज पडू नये म्हणून. सो मी याला झूम करतो, जेणेकरून तुम्हाला विजिबिलिटी चांगली राहील. आता फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आपल्याला पॉइंटर, आधीचं लेक्चर जर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आधीचं लेक्चर बघून घ्या, कारण की आधीच्या लेक्चरमध्ये मी पॉइंटरचा प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखविलेला आहे. आता या लेक्चरमध्ये मी जास्ती काही एक्सप्लेन करणार नाही, डायरेक्ट तुम्हाला पॉइंटरचं इन्क्रीमेंट कसं झालंय ते दाखवणार. मग आधी एक व्हेरिएबल बनवून घ्या. काय व्हेरिएबल बनवणार आपण? तुमचा जे सेम ते तोच व्हेरिएबल बनवूया, व्हॅल्यू VALUE व्हॅल्यू घेऊया कुणाकडून, युजर कडून, किंवा बाय डिफॉल्ट व्हॅल्यू इक्वल टू इकडून व्हॅल्यूचे हे पण देऊ शकता तुम्ही, इक्वल टू करून 120. इथं पण तुम्ही हार्ड कोड करू शकता व्हॅल्यू, पण इथं करा किंवा नका करू, ती तुमची मर्जी राहील. तुम्हाला जिथं करायची तिथं करा. त्यानंतर पॉइंटर व्हेरिएबल PTR बनवणार, PTR. आता मित्रांनो, हा PTR नॉर्मल व्हेरिएबल आहे सध्या. तर याला पॉइंटर कसं बनवायचं, याच्या पुढे काही नाही, असं स्टार वापरायचं. स्टार म्हणजेच पॉइंटर ऑपरेटर वापरायचं. ह्याला काय म्हणतात? पॉइंटर ऑपरेटर. ऍस्ट्रिक सिम्बॉल. ऍस्ट्रिक सिम्बॉल म्हणजेच पॉइंटर ऑपरेटर तुमचा. त्याला इंग्लिशमध्ये ऍस्ट्रिक सिम्बॉल असं नाव आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यूज वरती तुम्ही काय करा, व्हॅल्यूज वरती 120 ही व्हॅल्यू एंटर करून द्या. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 120 एंटर करून द्या. आता मला काय करायचे, या व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस या PTR ला द्यायचा आहे. मग मी काय करणार, PTR वरती PTR इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ, कुणाचा ऍड्रेस टाकणार, त्या व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलचा, व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस, व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस PTR वरती स्टोअर होणार या लाईन थ्रू. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये काय होणार, नेक्स्ट लाईन मध्ये मी काय करतो, PTR ला बिफोर इन्क्रीमेंट मी एकदा डिस्प्ले करून टाकतो, आफ्टर इन्क्रीमेंट मी एकदा डिस्प्ले करून टाकतो PTR ला. मग डिस्प्ले करण्यासाठी PTR म्हणजे पॉइंटरला मला डिस्प्ले करायचं, तर मी काय करणार, सी आउट आणि इन्सर्शन ऑपरेटर वापरणार. आता हे तुम्हाला प्रोग्राम जर लिहिता येत नसतील तर खूप अवघड आहे मित्रांनो तुमचं, कारण की तुम्ही डायरेक्टली या 4थ्या युनिटवरती जम्प झालात असं मानलं जाईल मित्रांनो. कारण की तुम्ही जर तुम्हाला प्रोग्राम येत नसतील तर तुम्ही युनिट 1 युनिट 2 हे लेक्चर्स आपले बघितलेलेच नाहीत. युनिट 1 युनिट 2 मध्ये मी तुम्हाला प्रोग्राम कसे लिहायचे हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पण केलेले आहेत. सो इथं पहा, आता काय करणार, मेमरी ऍड्रेस त्याचा डिस्प्ले करणार आपण, कुणाचा, या व्हॅल्यूचा. व्हॅल्यूचा मेमरी ऍड्रेस डिस्प्ले करण्यासाठी MEMORY मेमरी ऍड्रेस, ADDRESS ऍड्रेस. मेमरी ऍड्रेस काय काय डिस्प्ले करणार मी, तुमचा इन्सर्शन ऑपरेटर वापरून PTR डिस्प्ले करणार, म्हणजेच पॉइंटरला डिस्प्ले करत आहे मी. मेमरी ऍड्रेस करून PTR ला डिस्प्ले केलं. मग आता काय होईल, मेमरी ऍड्रेस तुमचा डिस्प्ले होईल. मी इथं काय करतो, /n वापरतो, /n, जेणेकरून नेक्स्ट लाईनला आउटपुट होईल. आणि त्याच्यानंतर मी काय करतो मित्रांनो, इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरतो. कुणासोबत, PTR सोबत. PTR ला मला इन्क्रीमेंट करायचं आहे, म्हणजे PTR ला PTR ला इन्क्रीमेंट करायचं आहे, म्हणून मी प्लस लिहिणार आणि याला क्लोज करणार सेमीकॉलन देऊन. ही लाईन पण झाली. याच्या थ्रू काय होईल, जो ऍड्रेस या व्हॅल्यूचा आहे तो ऍड्रेस एका ह्यानी इन्क्रीमेंट होईल, सॉरी दोन बाईटनी इन्क्रीमेंट होईल. इंटिजर आहे ना, 2 बाईटनी. बाकी प्लसचा अर्थ तर तेच आहे, एका ह्यानी इन्क्रीमेंट होतो, पण इंटिजर आहे ना, 2 बाईटनी इथं इन्क्रीमेंट होणार. मग मी सेम आता त्याच्यानंतर इन्क्रीमेंट झाल्यावर एकदा तुमचा ऍड्रेस, मेमरी ऍड्रेस डिस्प्ले करून टाकतो. मग बिफोर इथे टाकतो मी BEFORE, मग बिफोर, आणि इथे टाकतो आफ्टर, AFTER. आफ्टरचा ऍड्रेस आणि बिफोरचा ऍड्रेस हे दोन्ही टाकून देतो. मग मित्रांनो, आधी पॉइंटरला इन्क्रीमेंट करायच्या आधी
त्याचा ऍड्रेस मला भेटून जाईल आणि पॉइंटरला इन्क्रीमेंट केल्यावर मला त्याचा ऍड्रेस भेटून जाईल जेव्हा मी प्रोग्राम रन करीन तेव्हा. कुणाचा ऍड्रेस? या व्हॅल्यूचा, व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस. पहा भेटला का? ऍड्रेस कसा भेटला पहा, झूम करून दाखवतो तुम्हाला. ऍड्रेस बघा कसा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मेमरी मध्ये स्टोअर होताना ऍड्रेस खूप विचित्र असतो. हे पहा कसा आहे, 0x7FFC5532658A8. पहा मित्रांनो, इथं पहा मित्रांनो काय झालेलं आहे, इन्क्रीमेंट झालेलं आहे तुमचं. इन्क्रीमेंट कितीने झालेलं आहे? 4 बाईट्सने झालेलं आहे. 4 बाईट, 4 बाईटनी. कसं काय 4 बाईटनी झालेलं आहे? कारण की इंटिजर कधी 2 बाईट घेतो आणि कधी 4 बाईट बी व्हॅल्यू घेतो. इंटिजरची व्हॅल्यू बाईट 4 पण आहे आणि 2 पण आहे. समजत आहे का मी काय म्हणत आहे? तर ते तुम्हाला इंटिजरची व्हॅल्यू बाईट बद्दल ते तुम्हाला हे सांगायचं नाही. मला तुम्हाला काय सांगायचंय की इथं इन्क्रीमेंट घडलं. व्हॅल्यू बिफोरची ऍड्रेस बघा, त्याचा बिफोर त्याचा ऍड्रेस काय होता? सेमच होता. इथून इथपर्यंत दोन्हीचं सेमच आहे. ए पर्यंत दोन्हीचं सेमच आहे. फक्त 4 शेवटचं थोडंफार चेंज झालेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं 4चं 8 झालेलं आहे. म्हणजे या ऍड्रेसवरती ती 120 एलिमेंट स्टोअर आहे. आणि त्याच्यानंतर त्या ऍड्रेसला इन्क्रीमेंट केलं मी. त्या ऍड्रेसला इन्क्रीमेंट केलं म्हणजेच आता तो या ऍड्रेसवरती स्टोअर राहणार. तो 120 एलिमेंट आता कुण्या ऍड्रेसवरती स्टोअर राहणार? या इन्क्रीमेंट झालेल्या ऍड्रेसवरती. म्हणजे त्या ऍड्रेसला मी इन्क्रीमेंट केले ना, म्हणून ते स्टोअर राहणार. आता मी परत जर रन केलं पहा, परत तुमचा ऍड्रेस चेंज होणार. आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट झालेला पण ऍड्रेस चेंज दाखवणार इथं. पहा मित्रांनो, बिफोर आणि आफ्टर. परत जर मी रन केलं तर परत तुमचा चेंज दाखवणार. पण असं चेंज होणार का? हे ऍड्रेस आणि हे ऍड्रेस टोटली दोन्ही ऍड्रेस डिफरन्स आहेत का? डिफरंट होणार का? नाही. का नाही होणार? कारण की मित्रांनो जर 2020 ही 2000 जर असेल तर याच्यात फक्त 4 किंवा 2 ह्यानी प्लस होणार. 2 ह्यानी किंवा 4 ह्यानी प्लस होणार. जास्त ह्यानी प्लस होणार का? नाही. म्हणजे बाकीचं सारखंच राहणार, बाकीचं एलिमेंट सारखंच राहणार, फक्त शेवटचं थोडंसं बदलणार. काही नाही मित्रांनो, याचं सांगायचं तात्पर्य काय आहे, एमएसबीटीच्या दृष्टिकोनातून काय आहे, किंवा तुम्ही पॉइंटरवर इन्क्रीमेंट ऑपरेटर पण करू शकतो. सोबतच मी जर डिक्रीमेंट ऑपरेटर केलं तर बघा काय होते. डिक्रीमेंट ऑपरेटर केलं तर बघा आता ही व्हॅल्यू आहे याच्यापासून कमी होणार. 4 ह्यानी कमी झाली बघा. 0चं 4 म्हणजे 4 मायनस 4 0 आलं का? 4चं 0 मध्ये गेलं म्हणजे 4 नी मायनस झालं. काऊन मायनस झालं? इन्क्रीमेंट ऑपरेटर केलंय म्हणून. त्याच्याच सो फ्रेंड्स, इथपर्यंत तुम्हाला प्रोग्राम समजला. होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. रन कसं करायचं ते समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.